ನಮಸ್ತೆ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಸಹಕಾರ ಮಹರ್ಷಿ ದಿವಂಗತ ರಾವ ಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲರು ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯರ ಜೀವನ ಮಟ್ಟ ಸುಧಾರಿಸಲು ಹಾಗೂ ಗ್ರಾಮೀಣ ಜನತೆಯ ನಿರುದ್ಯೋಗಿಗಳ, ಕೃಷಿಕರ, ಭೂ ಅಲ್ಪಧಾರಕರ ಆರ್ಥಿಕ ಮಟ್ಟ ಸುಧಾರಣೆಯೊಂದಿಗೆ ಕೈಗೆ ಕೆಲಸ ಕೊಡುವ ಉದ್ದೇಶದಿಂದಾಗಿ 4 ದಶಕಗಳ ಹಿಂದೆ ನೆಟ್ಟ ಅರಿಹಂತ ಸಸಿ ಇಂದು ಆರ್ಥಿಕ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಶಿಖರ ಮಟ್ಟಕ್ಕೇರಿದ್ದು, ಸ್ಪರ್ಧಾತ್ಮಕ ಯುಗದಲ್ಲಿ ಇಂದು ಸದಸ್ಯರ ಬೆಂಬಲ, ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸದೊಂದಿಗೆ ಪ್ರಗತಿಯ ಹೆಜ್ಜೆ ಹಾಕುತ್ತಿರುವ ಬಹುರಾಜ್ಯ ದರ್ಜೆಯ ಅರಿಹಂತ ಸೊಸೈಟಿ ಕಳೆದ ಆರ್ಥಿಕ ವರ್ಷದಲ್ಲಿ ದಾಖಲೆ 18 ಕೋಟಿ 32 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನಿವ್ವಳ ಲಾಭ ಪಡೆದಿದೆ ಅಂತ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಭಿನಂದನ್ ಪಾಟೀಲ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಬೊರಂಗಾವ್ ಗ್ರಾಮದ ಅರಿಹಂತ ಸಭಾಗೃಹದಲ್ಲಿ ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿದ್ದ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯುವ ನಾಯಕ ಉತ್ತಮ ಪಾಟೀಲ್ ಮಾತನಾಡಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಸಾಂಪತ್ತಿಕ ಸ್ಥಿತಿ ವಿವರಿಸಿದರು. ಅರಿಹಂತ ಸೊಸೈಟಿ ಮಾರ್ಚ್ 26 ಕೊನೆಗೆ ಸದಸ್ಯರು 23,342 ಷೇರು ಬಂಡವಾಳ, 7 ಕೋಟಿ 1 ಲಕ್ಷ ನಿಧಿ, 110 ಕೋಟಿ 89 ಲಕ್ಷ ಠೇವು, 1,726 ಕೋಟಿ ಗುಂತಾವಣೆ, 617 ಕೋಟಿ ದುಡಿಯುವ ಬಂಡವಾಳ, 1,862 ಕೋಟಿ ಒಟ್ಟು ವಾರ್ಷಿಕ ವ್ಯವಹಾರ ದಾಖಲೆ 11,659 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಇತ್ತು. ಸದಸ್ಯರಿಗೆ ಒಟ್ಟು 1,255 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಸಾಲ ವಿತರಿಸಿ ಸಕಾಲಕ್ಕೆ ಮರುಪಾವತಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದರಿಂದ ವರ್ಷದ ಕೊನೆಗೆ 18 ಕೋಟಿ 32 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನಿವ್ವಳ ಲಾಭ ಬಂದಿರುವುದಾಗಿ ತಿಳಿಸಿದರು. आज अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव मल्टीस्टेट या बँकेचा आर्थिक आढावा वर्षाअखेरचा आदरणीय या बँकेचे अध्यक्ष अभिनंदन दादा पाटील यांनी आपल्या पुढे ठेवलेला आहे. खऱ्या अर्थानं दादांचे जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याच्या मार्गावर आम्ही सर्व संचालक असतील, अध्यक्ष असतील, आदरणीय अभिनंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या दिशेनं आता वाटचाल करीत आहोत. खऱ्या अर्थानं ह्याच वर्षी आमचं 2,000 डिपॉझिटचं टार्गेट होतं, परंतु ब्रँचेस आम्हाला मंजूर व्हावेत ते झाले नाहीत. ते आता ह्या वर्षी होतील आणि पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही तो 2,000चा टप्पा ओलांडू. खऱ्या अर्थानं ही सुद्धा काय आता जी प्रगती साधलेली आहे ही सुद्धा काही छोटी बाब नाही. खरं म्हटलं तर 268 कोटीनं मागच्यापेक्षा ह्या वर्षी 268 कोटीनं ठेवी त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं या संस्थेवर असणारा विश्वास, दादांच्यावर असणारा विश्वास आणि त्या विश्वासास पात्र ठेवून आज हे संचालक मंडळ या ठिकाणी काम करत आहे. मी त्यांचं सुद्धा विशेष या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो, त्यांना अभिनंदन सांगतो. आणि या पुढील काळामध्ये सुद्धा अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नुसतं बँकिंग नसून अथवा नुसतं आर्थिक नसून आर्थिकच्या व्यवसायापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम सुद्धा अरिहंतच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आज ही मातृसंस्था आमची आम्ही म्हणून मानली जाते आणि या मातृसंस्थेच्या माध्यमातून अनेक संस्थांना ऊर्जा देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून आज करत आहोत. त्यामध्ये अरिहंत रुरल डेव्हलपमेंट सोसायटी असेल, बाकीच्या शिक्षण संस्था असतील, या सगळ्याला सुद्धा अरिहंतचं फार मोठं आणि या संस्थेच्या छायेखाली त्या सुद्धा संस्था जेणेकरून या सीमा भागातल्या मुलांना अथवा या सीमा भागातल्या लोकांना उपयोगी ठरावी ही संस्था, हे दादांचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि ते पुढे घेऊन जाण्याचं सुद्धा काम आज आदरणीय अभिनंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण करत आहोत. या भागामध्ये आयटीआय कॉलेज असेल, इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल असेल, मराठी असेल, कन्नडा मीडियम असेल, या सगळ्या संस्था सुद्धा या अरिहंतच्या प्रेरणेतून आणि या अरिहंतच्या माध्यमात अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ह्या चालत आहेत. खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही भविष्यात देखील करतो. आणि त्याचबरोबर अरिहंतच्या स्टाफचं सुद्धा या बँकेचे जनरल मॅनेजर अशोक बंकापुरे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांचं सुद्धा मनापासून मी कौतुक करतो. ज्या ज्या वेळेला संस्थेने ज्या ज्या वेळेला टार्गेट दिलेलं आहे ते टार्गेट पूर्ण करण्याचं काम सुद्धा आमच्या सर्व स्टाफनं, सर्व झोनल मॅनेजर्स असतील, सर्व आमचे. ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಸಂಸ್ಥೆ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸತೀಶ್ ಪಾಟೀಲ್, ಸುಭಾಷ್ ಶೆಟ್ಟಿ, ಅಭಯ್ ಕುಮಾರ್ ಕರೋಲೆ, ಜೈಪಾಲ್ ನಾಗಾವೆ, ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಕಡೋಲೆ, ಪಿರಗೊಂಡ ಪಾಟೀಲ್, ಭುಜಗೊಂಡ ಪಾಟೀಲ್, ಶರತ್ ಲಡಗೆ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಫರಾಜ್, ಶ್ರೀಕಾಂತ್ ವಾಸವಾಡಿ, ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ್, ಶಿವಾನಂದ ರಾಜಮಾನೆ, ನಿರ್ಮಲಾ ಬಲ್ಲೋಳ, ಅನಿತಾ ಮಖದೂಂ, ಪ್ರಧಾನ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ ಅಶೋಕ್ ಬಂಕಾಪುರೆ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ಮಹಾವೀರ ಚಿಂಚನೆ, ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ, ನಿಪ್ಪಾಣಿ.
ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶದ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಟಿವಿ 20 ವಾಹಿನಿಯನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. HCN ಕೇಬಲ್ 842 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕು ಹಾಗೂ ಸಂಕೇಶ್ವರದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. PCN ಕೇಬಲ್ 129 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹಾರುಗೆರೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ರಾಯಬಾಗ್ ಡಿಜಿಟಲ್ ಚಾನೆಲ್ ಕೇಬಲ್ 80ನೇ ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ರಾಯಬಾಗ ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. UDCN ಕೇಬಲ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಉಗಾರ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯೂ ಲಭ್ಯ.